नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले एकदम खास अशा लग्न सोहळ्याला आणि आता आपल्यासोबत कॉन्स्टेबल मजनूमधील ऍक्च्युअली तिचं वेगळं कॅरेक्टर आहे, बट ती भाग्यश्री म्हणून खूप जास्त आधी फेमस होती. कशी आहेस तू भाग्यश्री? मी एकदम मस्त आणि खूप छान वाटलं तुम्ही आला तिथे. आम्हाला खूप भारी वाटतं की आम्ही आलोय आणि सगळं लग्न सोहळा एन्जॉय करतोय. आम्हाला सुद्धा एक पार्ट बनवला तुम्ही, त्यासाठी थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल. आणि तुझं काय आता चालू? एकदम सुंदर दिसेस, हिरवा जो रंग तुझ्यावर चढलाय. तुझ्या लुक बद्दल काय सांगशील पहिलं? भारती मावशीचं कॅरेक्टर करते मी या सिरियल मध्ये. नाहीये मी मावशी कधी कोणाची, पण कॅरेक्टर करते. आणि काही छान आता लग्न आहे म्हणून मला छान तयार व्हायला तरी मिळतंय. अदरवाईज मी पोलिसांच्या कॉस्ट्युम मध्येच असते वर्षाच्या 12 महिने, जेव्हापासून सिरियल चालू झाली आहे. आणि आता 18 तारखेलाच आमच्या सिरियलला 1 वर्ष झालं टेलिकास्ट होऊन आहे. सो मजा येते, छान वाटतंय. पहिलं कॉंग्रॅच्युलेशन की 1 वर्ष पूर्ण झालंय आणि तुला दुसऱ्या म्हणजे तू मावशी दिसत नाही, बट तुझ्या म्हणजे एक स्वभाव असतो ना, प्रेमळ स्वभाव, तो तुझा दिसून येतो, त्यामुळे तू कदाचित मावशी असावी. तू भावलदार कॅरेक्टर आहे, बट तू ह्या दोघांच्या लीडच्या खूप जवळची आहे, सत्य आणि मंजूच्या खूप जवळची आहे. सो तुला काय आता फिलिंग आहे की तू त्यांना लग्न करताना बघतेस आणि एकदा फायनली होतंय त्यांचं लग्न, तुझ्या आतल्या भावना काय बोलतायत? खूप छान वाटतंय. म्हणजे ऍज अ कॅरेक्टर पण त्या दोघांच्या मी खूप जवळ आहे आणि इन रिअल लाईफ सुद्धा आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला. वैभव खूप मेहनती आहे, मंजू सुद्धा खूप मेहनती आहे, खूप सुंदर काम करतात. तर ते दोघं फार मेहनती आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करायला प्रचंड मजा येते मला. आणि ऍज अ कॅरेक्टर सुद्धा एक बॉन्डिंग आहे स्क्रीनवरती आणि छान वाटतं त्यांच्याबरोबर काम करायला मला. तू आता इथे साताऱ्यात आहे आणि सध्या फार ऊन आहे, स्टील तुम्ही लोक एवढे छान नटून सुद्धा काम करताय. सो तो अनुभव एक वेगळा कसा आहे तुमचा आता? उन्हाचा तर त्रास प्रचंड होतोय, पण ऍज अ ऍक्टर ना अशी खूप मजा येते. काही सीन आहेत, छान असा सगळा कॉम्बिनेशनचा सीन आहे, त्यामुळे सगळे ऍक्टर मुळात एकत्र होत. अदरवाईज आमचे 3 वेगवेगळे लोकेशन आहेत, पोलीस स्टेशन, सत्यागर, मंजूगर. आमची सगळ्यांची भेट होत नाही. असं क्वचित काही मोठे सीन असले तरच आमचं एकत्र भेटणं होतं, बोलणं होतं. सो मजा येते आम्ही सगळेजण एकत्र आहोत म्हणून. आणि सांग, आता इतकं लग्न सोहळ्याचा सिक्वेन्स सुरू आहे, सो काहीतरी मजेशीर घडलंच असेल ना, की कोणीतरी काहीतरी फनीच बोललं असेल किंवा काहीतरी कोणाचं तरी काहीतरी फनी मोमेंट झाला असेल, सगळ्यांचा एक हस्सकळला झाला असेल, असं काय झालं होतं? लक्षात राहणार नाही इतकं होतं आणि प्रचंड होतं. म्हणजे इव्हन सपना म्हणून जी कॅरेक्टर करते तिचं तर खूप चालूच असतं काही ना काहीतरी. इव्हन वैभव मंजूला इतका त्रास देतो, इतका त्रास देतो की त्यांचं एक वेगळं काहीतरी चालू असतं आणि मी आहे माझ्या माझ्या झोनमध्ये, माझं काहीतरी वेगळं चालू असतं. इव्हन आमचे डिरेक्टर सुद्धा खूप फनी आहेत, कॉमेडी करत असतात. ऑल सेटवरती चालूच असतं त्यांचं काही ना काहीतरी. मग त्यातला तुला कुठला फार असा आठवतोय आता एखादा क्षण की जो असं प्रेक्षक अरे काय मजा आली रे, असं 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 काय? आठवणीत असं मला तर पटकन येणार नाही, कारण की इतकं होत असतं ना सतत सतत सारखं सारखं, की पटकन एकही लक्षात राहत नाही, कारण की कंटिन्यू चालू असतं त्या लोकांचं काय ना काहीतरी. एकदम भारी, म्हणजे तुम्ही मजा करत कामं करताय. म्हणजे 1 वर्ष तुम्हालाच कळणार असेल की कसा गेला मुळात. आणि तुला जेव्हा कॅरेक्टर करताना बघितलं लोकांनी, जेव्हा स्क्रीनवरती तुला रिस्पॉन्स आला असेल, तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती? की तुला काय असं एकदम भरून आलं होतं की अरे आता मला लोक असे असे एक वेगळ्या नजरेने सुद्धा बघतायत? ऍक्च्युली माझी पहिली सिरियल आहे. म्हणजे ह्याच्या आधी मी रील्स करायचे, आईचं कॅरेक्टर करायचे. तर मला असं वाटतं लोकांचे आशीर्वादच आहेत. बरेच लोक युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला मला मेसेज करून सांगायचे की तुम्ही सिरियल मध्ये आला पाहिजे, तुम्ही सिरियल केली पाहिजे, तुम्ही छान काम करता. आणि त्यांचे आशीर्वाद आहेत कधीच. आणि चांगलं वाटतं चॅनलवरती सन मराठीने चान्स दिलाय आणि त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते आणि होप सो पुढे अजून खूप कामं करीन. येस, खूप कामं करणार, कारण तुझं एक एक असं म्हणतात ना, एक सडन काम नसतं ते, तू काम मनापासून करतेस आणि ते तू दिसतं तुझ्या चेहऱ्यात, डोळ्यात आणि तुझ्या कामामधून दिसून होतं की तू किती सुंदर काम करतेस. आता तुला जेव्हा तू बघितलंस पहिल्यांदा, कारण आता मी पहिल्यांदा तुझा इंटरव्ह्यू घेते म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे, तुला जेव्हा तू पहिल्यांदा स्क्रीनवर बघितलंस आणि फॅमिली सोबतच बघितलं असेल, मला गुजबम्स येतात, तू फॅमिली सोबत बघितलं तेव्हा तुला काय वाटलं होतं? मला एकतर खूप भीती वाटलेली, कारण की मोठ्या स्क्रीनवरती किंवा छोटा पडदा आहे, पण टीव्हीवरती स्वतःला कधी पाहिलं नव्हतं. रील्स अँड ऑल ते तर माहितीच आहे सगळ्यांना, पण भीती वाटत होती ऍज अ ऍक्टर की काय आपण काम करतोय किंवा कसे दिसतोय. पण घरातल्यांना छान वाटलं. आधी आई वडील माझे ऍक्च्युली खूप अपोज होते या सगळ्या क्षेत्रा रिलेटेड, पण नंतर त्यांनी इतका सपोर्ट केला, म्हणजे बाबा आता एकही एपिसोड चुकवत नाहीत, रोज पाहतात ते आणि बरं वाटतं. माझे मित्रमैत्रिणी पण बघतात आणि काइंड ऑफ एक छान प्रोसेस चालू आहे आयुष्यातली. मी असा एक किस्सा ऐकलाय की जेलमध्ये जे जे हे आहेत, काय कैदी आहेत, त्यांना आपली सिरियल दिसते किंवा ते लोक स्वतःहून हो बोलतात की हो. आम्हाला दाखवा. मग
इतका मोठा तुम्हाला चान्स मिळाला आणि इतकं सगळं तुम्हाला प्रेम मिळालं, त्या बाबतीत तुला तेव्हा ऐकून काय वाटलं होतं? मला ऍक्च्युली माहिती नव्हतं, नंतर मला कळलं ज्यावेळेला, त्यावेळेला इतकं चांगलं वाटलं की त्या कैदींना कॉन्स्टेबल मंजू सिरियल पाहता येते, त्यांना काहीतरी मनोरंजनाचं साधन सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक जण काही वाईट करूनच गेलेला आहे आतमध्ये असं नाहीये. त्यामुळे खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं आणि आपल्याला ती लोक बघतायत ऍज अ इन्स्पिरेशन किंवा त्यांचं मनोरंजन होतं, यापेक्षा मोठी गोष्ट नाहीये. खूप भारी. कारण मी जेव्हा किस्सा ऐकला तेव्हा असं वाटलं की खूप कमी सिरियल्सना असा चान्स मिळतो आणि ह्या सिरियलला मिळालाय. आणि आता लग्न सोहळ्याच्या निमित्ताने ते सुद्धा खुश असतं की फायनली आता यांचं लग्न झालंय. मला सांग, तू जेव्हा त्या दोघांना पहिल्यांदा बघशील किंवा त्यांची एंट्री झाली, तू त्यांना बघितलं एकत्र जोड्याने, तेव्हा तुला काय वाटलं ऍज अ त्यांची मैत्रीण म्हणून? मला ऍक्च्युली खूप छान वाटलं आणि आम्ही कधीपासून वाट बघत होतो की कधी एकदा त्यांचं लग्न होतंय, ते छान एकत्र राहतायत. फायनली ती संधी आता आली आहे आणि तो दिवस आलाय. तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून एपिसोड सगळे बघा आणि खूप प्रेम द्या कॉन्स्टेबल मंजूला. येस, जाता जाता तुला प्रेक्षकांना काय सांगायचं? कारण हे प्रेम मिळतच राहणार आहे, पण ते कसं ना, आपल्याकडून एक नोट प्रेक्षकांना गेली पाहिजे. ती तू कुठली नोट देशील? मला असं वाटतं सिरियल जेव्हापासून आली आहे तेव्हापासून नंबर 1 ला सिरियल चालू आहे कॉन्स्टेबल. म्हणजे चढ उतार तर थोडाफार होत राहतो, पण त्यातल्या त्यात नंबर 1 ला सनला सिरियल चालू आहे. आणि खरं सांगायचं, प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय काहीच होत नाही. त्यांनी भरभरून प्रेम दिलंय भारती मावशीला, कॉन्स्टेबल मंजूला. तर तुमचं प्रेम असंच कायम राहू देत आमच्यासोबत, हीच आमची प्रार्थना आहे, बाकी काही नाही. थँक्यू सो मच. तुला ऑल द बेस्ट पुढील वाटचालीसाठी आणि खूप सुंदर दिसत, अशी सुंदर दिसत राहा.